त्या धनंजय मुंडे संघ आलं ती मला काय माहिती कोण आहे ती त्याने ओळख करून दिली ये ती म्हणलं हे का तो हार्वेस्टरचा पैसे बुडील्याला आम्ही करोडोनं एकत्र आलो परंतु गोरगरिबांच्या समस्या अडीअडचणीचं काय आरक्षणातून आता नोकरीचा प्रश्न सुटला आणि शिक्षणाचाही प्रश्न सुटला परंतु गोरगरीब काय झालं आम्हाला जे दिसलं चित्र आम्ही ज्यावेळेस आंतरवालीत बसतो त्यावेळेस कुठल्या गावात गेलं ना आता हे गाव आजेगाव बघा तुम्ही हे तुडुंब भरलं पूर्ण गाव मग जर असे गावागावात जर लोक आहेत यांच्या समस्याचा काय आमच्या पुढे हे प्रश्न आहे हे कोणाला सांगत असतील तर गावात माणूस एक आपल्याला देणं गरजेचं आहे पूर्ण गावात आपण 100-200 पोरं घरागणीशी एक म्हणलं तरी 200-300 पोरं गावात आपलेत सगळ्याला तर माणसं कधी काम सांगू शकत नाहीत आपण जर एक तिथं नोकर म्हणून आम्हाला नोकर म्हणून काम करायचं समाजाचा सेवक म्हणून मराठा सेवक म्हणून काम करायचं नेता नाही तालुका अध्यक्ष नाही गावचा अध्यक्ष नाही किंवा काय असला काय प्रकार नाही आमच्या समन्वयक नाही काय नाही मालकसुद्धा नाही म्हणून एक ठरवलं की आपण एक जर माणूस दिला तर गोरगरिबाच्या अडचणी सुटत्यात आणि ह्या अडचणी सुटल्या पाहिजेत हे समाजानं राज्यातल्या समजून घ्यावं ही त्यांनाही विनंती की गावातल्या समस्या जाणून घेण्यासाठी तुमचंच लेकरू तुमच्याच समस्या जाणून घेऊन आम्ही सोडवण्याचा त्या प्रयत्न करू म्हणून राज्यातल्या प्रत्येक गावातल्या माणसांना 22 फेब्रुवारी ते 22 मार्चपर्यंत ज्यांना महिन्यात कधीही शक्य होऊ शकतं येणं तसं यायचं आहे आणि आज आजे गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यांचं अनावरण झालं मोठ्या आनंदात सोहळा पार पडला त्यानिमित्त महाराष्ट्रातल्या जनतेलाही शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्या प्रतिनिधी बांधवांनाही शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा संत सेवालाल महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने तुम्हाला आणि जनतेला खूप खूप शुभेच्छा न्याय मिळत नसल्यामुळे सगळ्यांना वारंवार तिथे जावं लागते असं का होतंय मी राजकारणाच्या बद्दल नाही बोलणार पण असं का होतंय की तुम्हाला एक आरोपी पकडायला 2-2 आणि 2.5 महिने लागत आहेत एक दुसरा बाकी जर मुख्यमंत्री अधिवेशनात सांगतायत की एकही आरोपी सुटला जाणार नाही पकडलेच नाहीत आणखीन तर सुटायचा प्रश्नच नाही याच्यात दुसरा विषय असा आहे की तुम्ही 6 आरोपी कोणाला बनवला नाही आणखी इतके नावं दिले गेलेत म्हणजे सांभाळणारे त्या आरोपीला लोक असतील खंडणी मागणाऱ्याला सांभाळणारे लोक असतील यांनाही नाही तुम्ही उज्ज्वल निकम साहेबाची आणखी निवडच केलेली नाही मग ते चार्जशीटचं पुढं होणार कसं जर त्यात काही पोलीस अधिकारी आहेत त्यांना आणखीन तुम्ही 6 आरोपी किंवा निलंबितच केलं नाही तर न्याय नेमका संशय येतोय की न्याय मिळणार कसं मी ज्याला विरोधक मानत नाही त्यांच्यावर बोलत आणि आजच मी म्हणत नाही हे शब्द 2.5 वर्ष झालं आंदोलन सुरू आहे मी त्यांच्यावर बोलत पण नाही त्यांना विरोधक मानत नाही मी महत्व पण देत नाही कोणी काय म्हणत त्याच्यात आणि याच्यात फरक असेल ना काही त्याच्यात आणि याच्यात काही फरक असेल ना तेव्हा आलता हे गेलती आणि तेव्हा नव्हतं आलो त्या धनंजय मुंडे संघ आलं ती मला काय माहिती कोण आहे ती त्याने ओळख करून दिली ये ती म्हणलं हे का तो हार्वेस्टरचा पैसे बुडील्याला एवढंच ज्या पद्धतीनं संतोष देशमुख यांच्या मारेकरी असं नितेश राणे म्हणले तर काय नितेश राणे म्हणलेत की दिशा सालेन यांचे मारेकरी ज्या पद्धतीने पोलिसांना मिळत नाहीत त्याच पद्धतीने संतोष देशमुख यांची सुद्धा मारेकरी मिळत नाही थोडक्यात तुलना केली त्यांनी कुणाची नाही त्या कुणाची ही तुलना कशी होईल आणि सरकार तुमचंच आहे ना तुम्ही प्रश्न विचारायचे म्हणल्यावर मग या राज्यातल्या लोकांना आता तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्याला जाऊन भेटावं लागत इथं जोडी सोडित नसला तुमचं सरकार म्हणलं तुम्हीच प्रश्न सोडले पाहिजे तुम्ही विचारल्यावर आम्ही काय करायचं 2 वर्षापासून लढा आज काहीतरी झालं असेल झालंय का नाही आणखीन माहीत नाही पण गॅजेट ह्या आठवड्याच्या आत ते लागू करतील म्हणजे हैदराबादचं गॅजेट सातारा संस्थांचं बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट हे जर आज घेतलं नसेल तर हे आठवडा गेला म्हणजे 8 दिवस अभ्यास आणखीन पुढचा 8 दिवस मग अभ्यास आज नसेल घेतलं तर पुढच्या मंगळवारपर्यंत मुख्यमंत्री 100% गॅजेट लागू करतील अशी आशा आहे बघतोय वाट आम्ही देत आहेत का नाहीत गरिबांच्या लेकराची माया आहे की नाही का दुसरेच कामं करायला वेळ आहे प्रयत्न केला तशी प्रतिक्रिया दिली सुप्रिया सुळेंना फक्त धनंजय देशमुख दिसतात का त्यांचं कुटुंब दिसते का बापू आंधळेंच्या इथं का त्या भेटायला जात नाहीत त्यांच्या पक्षाचा नेता आहे म्हणून त्यांनी टाळलं का काय आपल्याला नाही माहिती आरोपी आहेत त्याच्यामध्ये एसटी लागली नसेल तिकडे जायला एसटी लागली नसेल तिकडे जायला